ओके, तुम्हाला पण बाहेरच थांबवलं? आम्ही बाहेरच थांबलेलो. अच्छा, काय पोलिसांनी अधिकृतपणे काही सांगितलं? नाही, अधिकृतपणे नाही. इथं जी चर्चा माझ्या कानावरती येते, एखादी जर चेक करत असेल तर नक्कीच काही ना काही थ्रेट आला असतं. सभापती किंवा विधानसभा अध्यक्षांशी काही बोलणं झालं या संदर्भात? काही त्यांच्याकडनं काही सांगितलं? नाही, माझं कुणाशी आतापर्यंत बोलणं झालं. अच्छा, तुम्ही आता लक्षात? हां, मी 15 मिनिटं झालं आलो. नाही, तुम्हाला जसं तुम्ही नाही तुम्ही जसं ऐकता ते तसंच मला पण ती माहिती आहे की काहीतरी थ्रेट आलेलं आहे आणि त्याची त्या संदर्भातली चौकशी पोलीस प्रशासन करतं. पण कधी तुम्हाला माहिती पडलं, कारण की स्पेशल सिटिंग आहे आज, तुम्ही देखील स्पेशल सिटिंग माझी लक्षवेधी होती, काल लागली नाही म्हणून आज लवकर आलो मी आणि आल्यानंतर पहिल्यांदा गेट बंद बघितला. कधी असं आपल्याला दिसत नाही म्हणून आल्यानंतर जेव्हा विचारलं तर ही चेकिंग चालू आहे. पहिले सकाळीच्या म्हणजे 6-7 वाजता पण चेकिंग केली आणि आता परत ते चेकिंग करतात. म्हणजे काहीतरी ट्रेट आला असेल असं मला वाटतं. नाही, मला माहित नाही. तुम्हाला माहिती असेल तर मला हे माहिती. मी तुम्हाला तेच सांगितलं की मला जी माहिती आहे काहीतरी थ्रेट आलेला आहे आणि त्याची चेकिंग ते करतात. सकाळी या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी आमदार देखील या ठिकाणी प्रवेश करत आहे. कर्मचारी बोलण्याच्या मनस्थितीला पण पाहतो म्हणजे पोलीस केवळ विधानभवनाच्या गेटवरच सर्व कर्मचाऱ्यांना आता सध्या आपण बघायला गेलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अशामध्येच आज सकाळी धमकीचा मेल आलेला आहे. विधानभवनामध्ये सुरक्षा अधिकाऱ्यांनी सर्व प्रवेश रोखलेले पाहायला मिळत आहेत. सकाळी आज स्पेशल सिटिंग असल्यामुळं विशेष कर्मचारी कामाला होते. सकाळी कर्मचारी कामाला आल्याच्या नंतर प्रवेशद्वारावरती सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखलं. त्याच्यानंतर ही माहिती पुढे येते की विधानभवनाला धमकीचा मेल आलेला आहे. आणि सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर ठेवलं आहे. आज आताच न्यूज मिळाली की धमकीची जे आपली सूचना इथं आलेली आहे, अध्यक्षांनी त्याला लक्षात घेऊन, गृह मंत्रालयाने त्याला लक्षात घेऊन एवढी सिक्युरिटी वाढलेली आहे. पण मला असं वाटतं की आपल्या विधानसभेचा कामकाज डिस्टर्ब करण्याकरता असा एखादा हॉक्स होऊ शकतं. पण तरीही दक्षता घेऊन अध्यक्षांनी आणि गृह मंत्रालयाने ही सिक्युरिटी वाढवलेली आहे. पण सर, विधानभवनामध्ये हा धमकीचा मेल आला आहे. कामकाज या ठिकाणी चालतं आणि अर्थसंकल्प अधिवेशन सुरू आहे, त्यामध्ये हा धमकीचा मेल आला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनेक विधानसभाच्या सदस्यांना धमक्यांचे मेल यायला लागले आहे. कोणी बिश्नोई गँग म्हणून आमचे साजिद पठाण साहेब अकोल्यावाला आहे, त्यांना आलेली आहे. तो मुद्दा गाजला आणि त्यानंतर आज थेट विधानसभेपर्यंत ही मेल आलेली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि कुठेतरी याची सखोल चौकशी होऊन सिक्युरिटी जी आहे ते वाढवण्यात यावी अशी मला. पण हे होऊ शकतं की कामकाज डिस्टर्ब करण्याकरता सुद्धा अशी मेल येऊ शकते. मुंबई पोलीस सक्षमपणे ही जी गाडी आहे, ही गाडी डॉग स्पॉट देखील आहे, तो या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि डॉग स्पॉटच्या माध्यमातून आहे ती पूर्ण पाहणी सुद्धा मोहिमेची पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर या सगळ्या कर्मचाऱ्यांना आहे ते आतमध्ये सोडलं जाईल. आपण ते बघतो हे सर्च ऑपरेशन आहे ते सुरू झालेलं आहे. डॉग स्पॉटचं पथक आहे ते पूर्ण या ठिकाणी दाखल झालेलं आहे. खरंच या ठिकाणी दाखल झालेली आहे. डॉग्स आलेला आहे. डॉग्सच्या
स्क्वॉडच्या माध्यमातून आहे तो पूर्णतः पाहणी केली जाईल. काही कर्मचारी यांचा विशेष पथक आहे हे डॉग स्क्वॉडचं आणि त्या डॉग स्क्वॉडचा खबरदारी आहे. अक्षय हे केलं डॉग स्क्वॉडच्या पद्धतीने जाणारच नाही. अरे सीधा बघ ना त्या गेटने गेलेत का बघ ना जरा. कसे जाणार त्या गेटने हॅलो हा हे बा आलो मागे 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 सर सर मागे 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 बोलो बोलो राखे ना मागे राखे ना राखे ना मागे राखे ना मागे मागे ना अरे मागे अरे मागे अमोल हाच तो अमोलच केलं सगळे. नाही ना मुख कसं काढलेलं आहे.